सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. निरूपणाचा विषय आहे वर्तमानात वर्तण्याचा आनंद. वर्तमानात वर्तण्याचा आनंद. संस्कृत सुभाषित आहे, नष्टम नष्टमुपेक्षस्व प्राप्तम प्राप्तमुपाहर. म्हणजे जे जे नासावले ते ते उपेक्षावे, जे जे प्रारब्ध योगे प्राप्त ते ते अंगीकारावे. या वचनाच्या पुष्ट्यर्थ परमहंस स्वामी स्वरूपानंदांचे एक वचन विशेष करून त्या वचनाचा पूर्वार्ध लक्षणीय आहे. करिता ते वचन येथे संपूर्णपणे उद्धृत करीत आहे आणि त्यातील पहिल्या वचनाचा अर्थ सांगून दुसऱ्या वचनाचाही विस्ताराने अर्थ जो आहे तो या सुभाषितात सांगितल्याप्रमाणेच आहे हे स्पष्ट करून सांगत आहे. पहिला भाग आहे, जे जे नासावले ते ते उपेक्षावे. अशा अर्थी स्वामी स्वरूपानंद म्हणतात, गेली याची आता नको आठवण. दुसरा भाग आहे, जे जे प्रारब्ध योगे प्राप्त ते ते अंगीकारावे. आणि तिथे मात्र स्वामी म्हणतात, न सोडी चरण श्रीहरीचे. तर गेली याची आता नको आठवण म्हणजे जे जे नष्ट झाले ते उपेक्षावे हे स्पष्टच आहे. परंतु जे जे प्रारब्ध योगे प्राप्त ते ते अंगीकारावे याच्याऐवजी न सोडी चरण श्रीहरीचे ही ओळ सुद्धा नीट विस्तारित केली तर ही ओळ सुद्धा जे जे नासावले ते ते उपेक्षावे, जे जे प्रारब्ध योगे प्राप्त ते ते अंगीकारावे या सुभाषिताशी ताडून पाहता गेली आची आता नको आठवण न सोडी चरण श्रीहरीचे हे स्वामींचं पूर्ण वचन आणि आज आपण निरूपणात घेतलेलं जे जे नासावले ते ते उपेक्षावे, जे जे प्रारब्ध योगे प्राप्त ते ते अंगीकारावे ही दोन्ही वचनं तशीही तंतोतंत जुळणारी आहेत. म्हणून आता पुढे बघा, यापैकी पहिली ओळ आपणास सांगते की जे जे गेले भूतकाळात जमा झाले त्याची आठवण स्मृती बाळगण्यात अर्थ नाही. सांगायचा मुद्दा हा की गतस्मृतीत रेंगाळत राहणारा मेंदू म्हणजे बुद्धी, मन यांची क्षमता किंवा सृजनशील ऊर्जा म्हणजे निर्मिती क्षमशक्ती एका जागी कुंठित होते, स्तंभित होते आणि परिणामता वर्तमानातील वास्तवाकडेही दुर्लक्ष होऊ शकते. म्हणजे गेलेल्याची आठवण काढली तर आपली वर्तमानातली बुद्धी भूतकाळात विनाकारण गुंतत राहते. गेलेलं तर परत येत नाही, मात्र आपली वर्तमानाची सृजन शक्ती भूतकाळात गुंतल्यामुळे तिथे ती वाया जाते आणि वर्तमानाकडे न पाहिल्यामुळे तिथेही तिचा उपयोग होत नाही. अशा अर्थी जे जे नासावले ते ते उपेक्षावे, जे जे प्रारब्ध योगे प्राप्त ते ते अंगीकारावे या संदर्भात गेली आच्या आता नको आठवण न सोडी चरण श्रीहरीचे हे परमहंस स्वामी स्वरूपानंदांचे वचन तंतोतंत कसे खरे आहे हे आपण पाहायचे आहे. यापैकी पहिली ओळ आपणास सांगते की जे गेले भूतकाळात जमा झाले त्याची आठवण स्मृती बाळगण्यात अर्थ नाही. सांगायचा मुद्दा हा की गतस्मृतीत रेंगाळत राहणारा मेंदू किंवा बुद्धी आणि मन यांची क्षमता किंवा सृजनशील ऊर्जा एका जागी कुंठित होते, स्तंभित होते आणि परिणामता वर्तमानातील वास्तवाकडेही दुर्लक्ष होते. म्हणजे स्मृतीत गुंतवणूक करून ऊर्जा वाया निरर्थक गेलीच गेली आणि त्याच वेळी वर्तमानातही परमेश्वराकडून दान देणगी स्वरूपात मिळालेली मनाची निरक्षीर विवेक शक्ती तथा मेंदूची निर्णय शक्ती ही न उपयोगात आणता वायाच गेली. म्हणून स्मृतीत रेंगाळता वर्तमान नासे, उग्र स्थितीत दैवी उपहार मानव दुर्लक्षे. म्हणून स्मृतीमध्ये जर मन त्याची शक्ती आणि मेंदूची ज्ञानशक्ती जर रेंगाळली, स्मृतीत रेंगाळता वर्तमान नासे. स्मृतीमध्ये मन आणि मेंदू यांची अनुक्रमे निरीक्षण आणि ज्ञानशक्ती रेंगाळली तर उभय स्थितीत म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळात या दोन्ही स्थितीत दैवी उपहार मानव दुर्लक्षे. उपहार म्हणजे देणगी किंवा दान म्हणजे परमेश्वराने आपल्याला निरक्षीर विवेक शक्ती आणि अर्थातच मनाची परमशांत स्थिती अमनस्कता या दोन्ही देणगी स्वरूपात दिलेल्या ज्या क्षमता आहेत त्या जर भूतकाळात आपण रमलो तर दोन्ही स्थितीत त्या क्षमता नष्ट होतात. हा नोहे का देव प्रसादाचा अपवान.
हा देवाने दिलेल्या प्रसादाचा अपमान नव्हे का? म्हणून स्मृतीत रेंगाळता वर्तमान नासे, उभय स्थितीत दैवी उपहार म्हणजे दैवी देणगी दान, मानव दुर्लक्षे. उपहार याचा अर्थ दागिना असा आहे, देणगी असा आहे. म्हणून स्मृतीत रेंगाळता वर्तमान नासे, उभय स्थितीत म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोन्ही अवस्थेमध्ये जर आपण स्मृतीत रेंगाळलो असू तर देवाने दिलेली ही शक्ती भूतकाळात गेलेल्या गोष्टीसाठी उपयोगी ठरत नाही आणि आपलं मन आणि मेंदू भूतकाळात गुंतला असेल तर वर्तमानातही तिचा वापर करता येत नाही. म्हणजे देवाने दिलेल्या देणगीचा आपण अपमान करतो. म्हणून स्मृतीत रेंगाळता वर्तमान नासे, उभय स्थितीत दैवी उपहार म्हणजे परमेश्वरी देणगी, मानव दुर्लक्षे. हा नोहे का देवप्रसादाचा अपमान. म्हणून भूतकाळात रमणारा माणूस खऱ्या अर्थाने ईश्वरी कृपेचा अपमानच करतो. म्हणून सज्जन हो, भूतकाळ विसरा परी हरी चरण न विसरा. हरी श्री हरी चरण धरा. म्हणून सज्जन हो, भूतकाळ विसरा परी हरी चरण न विसरा. हरी श्री हरी चरण धरा, तोची सदा सर्वदा कृपेचा झरा. सर्वांसाठी नित्य आसरा. म्हणून सज्जन श्रोते हो, भूतकाळ विसरा तरी हरी चरण न विसरा. हरी श्री हरी चरण धरा, तोची सदा सर्वदा कृपेचा झरा. सर्वासाठी नित्य आसरा. ज्याला आपण सर्वसाधारण व्यवहारिक भाषेत म्हणतो हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे, ते हेच कसे ते पहा. भूतकाळ तो सरला मेला, त्याचे सवे मधुकटू सारे मेले. का मग आता कत स्मृतीत रमता, वर्तमाना दुर्लक्षिणी अधिकाधिक सुख विनमुख दुःख सन्मुख ठाकता. भूतकाळ तो सरला मेला, त्याचे सवे मधुकटू सारे मेले. भूतकाळाबरोबर मधु म्हणजे गोड आणि कटू म्हणजे वाईट सर्वच गेलं. का मग आता गत स्मृती रमता, मग आता त्या गेलेल्या आठवणीमध्ये कशासाठी रमवान होता. वर्तमाना दुर्लक्षिणी म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये आपणाला जी काही संधी प्राप्त झाली आहे तिच्याकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक सुखविन्मुख होता आणि दुःख सन्मुख ठाकता. जो भूतकाळात रमला तो वर्तमानाच्या सुखापासून दुरावला आणि अर्थातच भूतकाळाच्या सुखाला मात्र उगीच सुख दुःखाला मात्र तो उगीच कवटाळत बसला. म्हणजे भूतकाळात जे गेले ते शव आहे, शवाला मिठी मारण्यात अर्थ नाही. मग ते शव दिसायला किती छान असले तरी निष्प्राण जीव म्हणजे शव आहे, शवाला मिठी मारण्यात अर्थ नाही, भूताच्या नादी लागण्यात अर्थ नाही. आणि वर्तमानात जे काही प्राप्त आहे ती संधी गमावण्यात त्याच्याहून अर्थ नाही. म्हणून हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे ते हेच. भूतकाळ तो सरला मेला, त्याचे सवे मधुकटू सारे मेले. का मग आता गत स्मृतीत रमता, वर्तमाना दुर्लक्षिणी अधिकाधिक सुख विन्मुख दुःख सन्मुख ठाकता. वर्तमानाला जो विसरतो तो सुखाला पाठमोरा असतो आणि दुःखाला सन्मुख असतो. तेव्हा स्वामींच्या वचनातील न सोडी चरण श्रीहरीचे याचा विस्तारित अर्थ हाच की हरीचे चरण न सोडणे म्हणजे वर्तमानातील हरी कृपेकडे दुर्लक्ष न करणे. म्हणजे आपणाला जी निरक्षीर विवेक शक्ती प्राप्त झाली आहे, आपल्याला मनाचे अमन करण्याची शक्ती म्हणजे शांती सुख जे परमेश्वरी कृपेने प्राप्त झालेलं आहे, तर सारासार विवेक शक्ती आणि मनाची अमन शक्ती जी हरी कृपेमुळे आपल्याला प्राप्त होते, ती शक्ती आपणाला वर्तमानातील योग्य त्या संधीकडे लक्ष वेधून घ्यायला आणि वर्तमानाचा सदुपयोग करायला खऱ्या अर्थाने उपयोगी ठरते. परंतु ज्याची मनाची शांती ढळली आणि ज्याची सदसत विवेक क्षमता हरवली तो माणूस भूतकाळात रमतो. भूतकाळात तर काही मिळतच नाही आणि सदसत विवेक शक्ती आणि मनशांती गमावल्यामुळे वर्तमानात अन्यथा जर ती असती तर म्हणजे भूतकाळात जर माणूस रमला नसता तर वर्तमानात सदसत विवेक शक्ती आणि मनाच्या शांतीद्वारे वर्तमानातील प्राप्त संधीचा जो आपण सदुपयोग केला असता तोही अर्थात केला जात नाही.
म्हणून तेव्हा स्वामींच्या वचनातील न सोडी चरण श्रीहरीचे याचा विस्तारित अर्थ हाच की हरीचे चरण न सोडणे म्हणजे वर्तमानातील हरी कृपेकडे दुर्लक्ष न करणे, प्राप्त संधीकडे पाठ न फिरवणे आणि अर्थातच जे गेले ते कायमचेच गेले या अर्थी कधीही ते तसेच्या तसे पुनर्प्राप्त होणारे नसल्याने तेथे काया वाचा मनबुद्धी हृदय रूपे न गुंतणे आणि न कुंठणे व वर्तमानाकडे त्याच्या स्वागतार्थ सन्मुख असणे. तेव्हा नष्टम नष्टमुपेक्षस्व प्राप्तम प्राप्तमुपाहार जे जे नासावले ते उपेक्षावे, जे जे प्रारब्ध योगे प्राप्त ते अंगीकारावे किंवा गेली आजी आता नको आठवण न सोडी चरण श्रीहरीचे याचा निव्वळ अर्थ हाच जे गेले ते नष्ट झाले त्याच्या मधुकटू स्मृतीत गुंतून आपली विवेक शक्ती आणि मनशांती नष्ट करण्यात अर्थ नाही. उलट पक्षी ही विवेक शक्ती आणि आपली जी मनाची शांती आहे, मनाची शांती आणि विवेक शक्ती उलट पक्षी आपण वर्तमानात परमेश्वराने आपल्याला प्राप्त करून दिलेल्या संधीकडे लावली तर वर्तमानातील योग्य ते क्षण पकडायला आणि त्याच्यातून सुखोपभोग मिळवायला आणि मन समाधानी आनंदी ठेवायला तसा उपयोग होईल जसा फुलातील मधमाशी शोषून घेते. लक्षात घ्या, फुलातील मध शोषून घेतल्यानंतर परत मधमाशी ती त्या पूर्व शोषित फुलाकडे कधी जात नाही, ती नवीन फुलाकडे जाते. म्हणजे पूर्व शोषित फुलाकडे न जाणारी ही असते काय मधुमक्खी असते किंवा मधमाशी असते, ती पूर्व शोषित फुलाकडे जात नाही. तिला सुद्धा माहित असतं भूतकाळ तो सरला मेला, म्हणून गेली आजची आता नको आठवण असं वर्तन प्रत्यक्षता त्या मधमाशीचं असतो. एकदा फुलातला मध शोषून झाला की केवळ त्या फुलाच्या आकर्षक रंगावरती जात नाही आणि नवीन फुलाकडे म्हणजे वर्तमानातील प्राप्त संधीकडे ती लक्ष येते. मधमाशीला सुद्धा हे जे कळतं ते आपणाला कळत नाही. म्हणून दत्तगुरूने 24 गुरु केले, त्यातील मधमाशी हा जर गुरु आहे किंवा होता असं समजला तर त्यातून एकच कळतं, मध शोषित झालेल्या फुलाकडे मधमाशी परत कधी जात नाही आणि मध संपृक्त फुलाकडेच मधमाशी जाते. म्हणजे गेली आजची आता नको आठवण, ज्याच्यातील मध सरला आणि जे केवळ दिसायला सुंदर असलं तरी जे केवळ शव आहे, मृत आहे, त्याच्याकडे आपल्या मनबुद्धी काया वाचे हृदय शक्तीनुसार पाठी कधी गुंतायचं नाही. आणि वर्तमानामध्ये जे समोर फुललेलं फूल आहे त्याच्यातील जो मध आहे, त्याच्यातील जो गोडवा आहे तो चाखण्यासाठी जशी मधमाशी सक्रिय असते तशी वर्तमानातील मध घेण्यासाठी ज्याची विवेक शक्ती आणि ज्याची शांत मनस्कता क्रियाशील असते त्यालाच न सोडी चरण श्रीहरीचे याचा अर्थ कळतो. आणि गेली आजची आता नको आठवण न सोडी चरण श्रीहरीचे म्हणजे जे जे नासावले ते उपेक्षावे, जे जे प्रारब्ध योगे प्राप्त ते अंगीकारावे. त्याचा केवळ आणि केवळ व्यावहारिक उदाहरणातील अर्थ हाच की मधशोषून झालेल्या फुलाकडे मधमाशी जात नाही, म्हणजे ती भूतकाळात रमत नाही. आणि मधसंपृक्त फुलाकडे मात्र ती पुन्हा पुन्हा जाते, म्हणजे वर्तमानातील संधीचा फायदा घेण्यासाठी ती सन्मुख असते. हा मधमाशीचा दाखला जरी आपण घेतला तरी आपणाला नष्टम उपेक्षस्व प्राप्तम प्राप्तमुपाहार म्हणजे जे जे नासावले ते उपेक्षावे, जे जे प्रारब्ध योगे प्राप्त ते अंगीकारावे. किंवा स्वामींच्या शब्दात गेली आजची आता नको आठवण न सोडी चरण श्रीहरीचे या संपूर्ण काव्याचा अर्थ आपणाला मधमाशीचं नीट अवलोकन केलं तर समजू शकेल. तर सज्जन श्रोते हो, पहा आपलं अवलोकन असं असू शकतं का, जे जसं आहे ते पूर्वस्मृती संस्कार विरहित मनबुद्धी आणि हृदयाच्या प्रेमाने अवलोकण्याची शक्ती आपणाला प्राप्त झाली तर ती शक्तीच आपल्या बुद्धीचे रूपांतर प्रज्ञेत करते. आणि हे बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर झाले की खऱ्या अर्थाने कृष्णमूर्ती जे म्हणतात ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड,
पाहणारा जे पाहतो तेच असतो. म्हणजे ब्रह्मलोचने ब्रह्म न्याहाळिता, ब्रह्मी ब्रह्म झाला ब्रह्म न्याहाळता, ब्रह्मी ब्रह्म होऊनी ब्रह्म पार जाई, त्यासी कैसा काही आदि अंत राही. या संपूर्ण विवेचनाचा एक आणि एकमेव अर्थ हाच की वर्तमानात वर्तण्याचा आनंद. वर्तमानात वर्तण्याचा आनंद पहा, तुम्ही तो उपभोगू शकता का? धन्यवाद. सुदिन सुप्रभात.